चला मॅच ऑन करायचे, जास्तीचा वेळ घेऊ नका. सलामीची जोडी देखील मदारशामध्ये दाखल झाल्या. 12th मान ते आपण 11वा प्रतिनिधी आला तरी चालेल. वडूनवगर संघ एक खेळाडू आपण आमच्यापर्यंत बॅटर्सची नावं सांगण्यासाठी आपण लगेचच या. सचिन आणि परेश ही सलामीची जोडी मदारशा आतमध्ये आता मात्र दाखल होतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राहुल सज्ज झाला. दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 56 धावा आणि 56 धावांचा इथून मात्र पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे देखील प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. चांदकोई चषक 20-25 चा दरार. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू तो वडव्या बॅटने ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र यस तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. ओ युटी फलंदाज असेल बाद. कौतुक करावं लागेल यष्टीरक्षक साजनचं. बॅटर्सला असं वाटलं होतं की पॉपिंग क्रीज मध्ये त्याचा पाय, परंतु पॉपिंग क्रीजच्या अगदी बाहेर त्याचा पाय होता. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. कमालीचं या ठिकाणी मात्र यष्टीरक्षण राहिलं आहे आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र फलंदाज असेल बाद. नेक्स्ट बॅटर आपण लगेच सज्ज राजा सोनवाई वडूनगर संघ आपण जास्तीचा वेल घेतात. पंच देखील तुम्हाला सूचना करत आहेत. आपला नेक्स्ट बॅटर आपण लगेचच सज्ज करत राहा. कमालीचं यष्टीरक्षण राहिलं साजन्स आणि पहिल्या चेंडूवरती धावाच्या स्वरूपाने फलंदाज वास झाले. आता मात्र हा सुयोग येतोय नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. गोलंदाजी करणाऱ्या संघांसाठी आपण निर्धारित वेल दिलाय, परंतु सध्या फलंदाजी करणारा संघ वेल घेतोय. त्या अनुषंगाने सूचना असेल आपण आयोजक कमिटीला थोडंसं सहकार्य करा, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये डीप फॅक्टर होतोय, अंधार लवकर होतोय, थंडीचे दिवस आहेत आणि आपण वेल वाचवत जा. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज. एक धाव मिळेल. गोलंदाज तयार. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. डॉट बॉल राहिलाय आणि आता मात्र इथे चांगलं प्रदर्शन राहिलंय गोलंदाजीच्या जोरावरती. ते म्हणजेच विधी 666 जय हनुमान पिंपळाच्या संघाचं लेंथ पाहावी लागेल. लाईनने लेंथ मधून आता गोलंदाज भरकटतोय. हा चेंडू इथे मात्र वाईड येतोय. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. संत आणि शांत सुरुवात सोनवाई वडूनवगर या संघाच्या वतीनं केली जाते, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. पॉवर प्लेचं हे पहिले षटक आहे. हो, चांगली गोलंदाजी राहिल्या. अगदी पायांवर तो चेंडू फेकला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला दिशा दाखवली. बॅकवर्ड पॉइंटला चित्ररक्षक सज्ज असतील आणि इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धाब्यांच्या मधीनं आता मात्र धावफलक हळूहळू पुढे जात असताना 4 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 56 बनवायचे आणि 56 धावांचा पाठलाग करायचा असेल तर इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. ते म्हणजेच टीम सोनवाई वडनूकर या संघाच्या बॅटर्सला. एका बाजूला परेशला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला सुयोग सज्ज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सध्याच्या घडीला राहुल चांगली गोलंदाजी करतोय. हो, स्क्वेअर कटचा इथे मात्र फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट ड्रिल देखील करून दाखवली परेशनं, परंतु बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि तत्पूर्वी हा चेंडू येतोय डॉट.
अप्रतिम गोलंदाजी राहिली या षटकामध्ये, कौतुक करावं लागेल गोलंदाज राहुलचं. धाबा फक्त खर्च केल्या 4. हो, आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडूला फेकून दिलंय सीमारेषा पार. बिग हिट, षटकार. अंतिम चेंडूवरती षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 56 बनवायच्या. पुढील मॅच आपण विनर विनर अशी पाहणार आहोत. पहिल्या सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आता मात्र साजन सज्ज होतोय. साजन आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या अगेन्स्ट आता मात्र सुयोग वरती ही जबाबदारी आहे. 56 धावा बनवायच्यात. 10 धावा जरूर बनल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 46 धावा बनवायच्यात. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 46 धावा बनवायच्यात. 15 मिनिटांचा अवधी इथे मात्र तुम्हाला दिला गेलाय. ओ, बॅटची लिडिंग एज, क्या बात आहे. कमालीचं या ठिकाणी यष्टीरक्षण राहिलं आणि फलंदाज होते बाद. सुयोग बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 10 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची आवश्यकता असेल आणि नवीन बॅट्समन मध्ये आतमध्ये निलेश सज्ज होतोय. जबाबदारीनं खेळावं लागेल कारण की गोलंदाजाने आता मात्र सध्याच्या घडीला आज चांगली कामगिरी केली. पिंपळा संघाच्या वतीनं आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट सध्याच्या घडीला बागफुटला गेलाय. या दुसऱ्या षटकामध्ये सोनवाई वडुनवगर संघ कम करावा लागेल. चांगली इनिंग साकारावी लागेल. आडव्या बाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि इथे मात्र एकच धावफलकावरती जोडली जाते. एकेका धावेने इथे मात्र फारसा फरक पडणार नाहीये पिंपळा संघाला कारण की धावा 56 बनवायच्यात आणि सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ते म्हणजे 11 धावा आहेत. अजूनही 45 धावा बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 16 चेंडू 45 ची आवश्यकता. हो, स्विचिट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र अनोखा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि आता तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा लेगवाईच्या स्वरूपाने जोडल्या जातील. लेगवाईचा इशारा तो पंचांच्या वतीनं 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. हळूवार गतीने आता मात्र धावफलक पुढे जातोय. आता मात्र स्ट्राईक परेशकडे असेल. परेशच्या बॅटमधून एक षटकार आला होता अंतिम चेंडूवरती. त्या अनुषंगाने परेशवरती ही जबाबदारी असेल. जबाबदारीनं खेळावं लागेल. संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. लो फुल टॉस चेंडू होता. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. चांगली गोलंदाजी राहिली. चांगला खेळ राहिला एकंदरीत अशा दिवसामध्ये. विधी 11-6-6-7 जय हनुमान पिंपळास या संघाच्या वतीनं. चांगली या ठिकाणी मात्र इनिंग साकारावी लागेल. सध्याच्या घडीला चांगला खेळ आपण पाहतोय कारण की एकंदरीत धावा येत नाहीये. 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 56 धावांचा पाठलाग करतोय मधाच्या आतमध्ये टीम सोनवाई वडुनवगर संघ. पुनश्च बॅक ऑफ द हँड आणि इथे मात्र हो, कॅच ड्रॉप. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये असं वाटलं होतं की झेल टिपलाय की कॅच शॉट फाईन लीगच्या क्षेत्ररक्षकाने, परंतु शेवटच्या मोमेंटला
चेंडू हातातून निसटला परंतु प्रयत्न त्याचे लाजवाब राहिले होते. एक धाव फलकावरती अंकित केली जाईल. 14 धाव फलकावरती. आणि आता मात्र अवघ्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. हो स्टेपआउट करून खेळलेत. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. बिग 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 बाहुबली स्ट्रोक षटकार. चला टीम मीटिंग करू नका. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20 या आकड्यावरती. 20 धावफलकावरती चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला अंतिम चेंडूवरती. मागील षटकाच्या देखील अंतिम चेंडूवरती षटकारला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर अंतिम चेंडूवरती षटकार आला. वीस धावफलकावरती आता मात्र नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय. जास्तीचा वेळ खर्च झाला या मॅच साठी. आपण पाहतोय तर 10:58 मिनिटांनी मॅचला सुरुवात झाली होती आणि तब्बल 45 ते 43 मिनिटांचा वेळ हे आपण नक्कीच 5 षटकांसाठी घेतला. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. सक्त ताकीद आता मात्र इथून दिली जाईल. नक्कीच पुढील मॅचेस साठी टायमर सेट केला जाईल. या गोष्टीची नोंद घ्या कारण की या आधी देखील जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये देखील आपण पॅनल्टी दिली होती रिग्नेश 11 संघाला. आणि आज इथे मात्र तुम्हाला देखील या सूचना दिल्या जातात. वेळेचे बंधन असेल. 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला गेला आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला 3 षटक पूर्ण देखील करायचे आहेत कारण की आज एक एक्स्ट्रा मॅच इथे मात्र 10 वाजता पहिली मॅच संपली होती. 10 ते 10:30 वाजता मॅच संपली होती. 21 धावफलकावरती जाऊयात मागच्या दिशेनं. गोलंदाज सज्ज. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग चांगली गोलंदाजी राहिली. रोशनला आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये आपण पाहिलं होतं ते म्हणजेच गोलंदाज साजनला. आता रोशन तिसऱ्या षटकामध्ये येतोय. 56 धावा बनवायच्या. 21 धावा बनल्यात. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी देखील राहिली. ओ स्टेपआउट करून इथे चांगला फटका एक्झिक्यूट केला परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून येत आहेत. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. चांगली इनिंग साकारावी लागेल. चांगले फटके एक्झिक्यूट करावे लागतील कारण की आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्यात. हळूहळू धावांचा आलेख मात्र आता दूर होत असताना 9 चेंडू 33 ची आवश्यकता. हो चांगली गोलंदाजी राहिल्या. गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. हो मिसफील्ड राहिली आहे. मिसफील्ड झाली आणि तत्पूर्वी या 2 धावा वेगाने पुढे सरसावल्या जात आहेत. 33 बनवायच्या होत्या आता 31 बनवायच्या आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असेल. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारावे लागतील तर कुठेतरी या सोनूआई वडुनवगर संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल कारण की गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. राहुलने देखील चांगली गोलंदाजी केली. साजन त्याच्यानंतर रोशन ला आपण पाहतोय स्टेपआउट करून चांगला फटका पुनश्च पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट परंतु क्षेत्ररक्षक सज्ज असतील.
एक जा मिळेल. क्षेत्ररक्षकांनी देखील चांगली कामगिरी केली. विधी 6667 जय हनुमान पिंपलास या संघाच्या, कारण की सध्याच्या घडीला धाबा इथे मात्र बनवायच्यात. अजूनही 31 धाबा बनवायच्यात. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. तिसऱ्या षटकातील अंतिम हा चेंडू असेल. हो, बॅटची लिडिंग एज आहे, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज असतील शॉट थर्डला. आणि इथे मात्र एक धावफलकावरती अंकित होईल. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 3 षटकांच्या अखेरीस 27 धावा धावफलकावरती जोडल्यात. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 29 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू 29 धावेंची आवश्यकता. थँक्यू डीजे. चला जाऊयात महाराष्ट्र देशानं 6 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावा बनवायच्यात. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संकेत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. संकेत कडे ही जबाबदारी आहे. आणि आता मात्र पंचांचा पहिला चेंडू वाईटचा येतोय. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. आणि येस वेस्ट ऑफ वाईट साठी इथे मात्र चेक केलं जाईल. येस अंपायर्स कॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि इथे मात्र हा वाईटचा इशारा बनसाने दिलाय. पिंपलास गावची समाजसेवक सन्माननीय हार्दिकजी कोळी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत चांदखोई चषकाच्या वतीनं. ओ आता मात्र नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. आणि पंचांनी इथे मात्र नो चेंडू घोषित केला. येस इट्स अ बीमर. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 30 धावा. या षटकामध्ये आता मात्र ऑफरेटचा चेंडू असेल. एबीपी माझाची टॅग लाईन उडाडोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आता मात्र संधी असेल बॅटरला मोठा फटका मारण्याची. स्ट्राईकला असेल निलेश. ओ फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्या बात आहे. शेवटच्या मोमेंटला एका हाताने चेंडूला गॅदर केला. फेकी देखील चांगली राहिल्या. आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या आता मात्र
जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 32 धावा आता जिंकण्याचं समीकरण. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच तब्बल 5 आणि 5 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 24 धावा बनवायच्यात. 5 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. सध्याच्या घडीला इथे मात्र धावा बनत नाहीये, धावा येणं गरजेचं असेल. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र नक्कीच जाऊन पोहोचते ते म्हणजेच 32 धावा धावफलकावरती आणि सध्याच्या घडीला इथे मात्र नक्कीच मधाच्या आतमध्ये चांगला खेळ देखील करणं गरजेचं होतं ते म्हणजेच टीम सोनूआई वडूनवगर या संघ या मॅच साठी भरपूर वेळ आपण घेतला, या गोष्टीची नोंद घ्या. पिंपळा संघ नेक्स्ट मॅच मध्ये इथे नक्कीच पाबंदी असेल, टायमर सेट असेल आणि सरवली पाडा संघ देखील आपण देखील नोंद घ्यायची. आपण टॉस साठी लगेच या सरवली पाडा संघाचे संघ नाही. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती विकेट केलाय आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन मॉडेल लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार. वैभव भोईर भक्त आला, वैभव भोईर भक्त आला, शिंगार सजवाला आई माऊलीचा. माझे सांगू आई तुझे देवलाचा, भिजला कळस सोन्याचा. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 18 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ फटका हा देखील चांगला आहे आणि चेंडूला फेकून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाका, चौकार. धावसंख्या धावफलकावरती 42. आता मात्र जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. हो हा फटका देखील चांगला. एक धाव घेतली, दुसरी धाव इथून अंकित होईल का? फेकी इथे मात्र ऍक्युरेट पाहायला मिळाली, परंतु 2 धावा कंप्लीट. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारावे लागतील. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. निलेशने पुनश्च या मॅच मध्ये आणलंय जय सोनूआई वडूनवगर या संघाला, कारण की 11 चेंडू मध्ये 26 धावांची इनिंग त्याने साकारली. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 2 षटकार मारावे लागतील. दोन चेंडू 2 षटकार इथून येतील का? समोर ॲज अ बॅटर निलेश, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संकेत सज्ज होतोय. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. अजूनही वाट पाहावी लागेल. 11 धावा बनवायच्यात. सरवली पाडा संघाचे संघ नाही का आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. सरवली पाडा संघाचे संघ नाही का आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं. 2 मध्ये 11 अजूनही बनवायच्यात. 45 धावा धावफलकावरती जोडल्यात. 11 धावांची अजूनही आवश्यकता. हो चांगली गोलंदाजी, परफेक्टली यॉर्कर चेंडू होता. सन्मान देखील दिला. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होतो आणि इथे 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. परंतु आता मात्र एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावा बनवायच्यात. 9 धावा बनवायच्यात. 2 धावांची पॅनल्टी जी इम्प्लिमेंट झाली होती सोनूआई वडूनवगर या संघाला, त्या पॅनल्टीच्या धावा कुठेतरी नक्कीच आता मात्र अंतिम षटकामध्ये त्यांच्या संघाच्या अंगावरती आल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण की 12 मॅन नव्हता, ड्रेसिंग कोड असणं गरजेचा. आणि त्या अनुषंगाने आता मात्र जिंकण्याचं समीकरण. 1 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. एखादा खराब चेंडू सामन्याचं चित्र वेगळं असेल. एखादा चांगला चेंडू सामना जिंकेल पिंपळा संघ.
हो चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केलाय. अंतिम चेंडूवरती चौकार तर जरूर आलाय परंतु सामना जिंकलाय पिंपळा संघानं. पिंपळा संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सोनूआई वडूनवगर संघाचं देखील भरभरून कौतुक. चला दोन्ही संघाचे संघटक आपण टॉसला या. पिंपळा संघ आणि सरवली पाडा संघ आपण टॉस करूया. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. निलेशने चांगला खेळ केला होता. 32 धावा त्याने जोडल्या होत्या परंतु अपयश आलं. हार्डलक परेश, हार्डलक निलेश आणि सोनूआई वडूनवगर संघ. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने 26 धावांची आक्रमक इनिंग साकारली कौशिक ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला टॉस साठी प्रथमतः आपण या. पिंपळा संघाचे संघनायक टॉस साठी या आणि कौशिक आपण देखील यायचं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल. जसं आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान मान्यवरांच्या शुभ असते.